कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात एका धनगराचा मुलगा आयपीएस अधिकारी झाला। बिरदेव सिद्धप्पा डोणे असे या तरुणाचं नाव आहे। यूपीएससीच्या परीक्षेत त्याने देशामध्ये 551वी रँक पटकावली। बेळगाव सीमा भागात माळरानावर मेंढ्या चारताना त्याने यूपीएससीचा अभ्यास केला। वेगवेगळ्या गावांमध्ये भटकंती करत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने हे यश संपादित केलं। विशेष म्हणजे आपली मातृभाषा मराठीतून शिक्षण घेत एका प्रतिकूल परिस्थितीतून त्याने यशाला गवसणी घातली। त्याच्या या यशाबद्दल समाजातल्या सर्वच क्षेत्रामधून त्याच्यावर आता कौतुकाचा वर्षाव होतो। तर धनगर आता आयपीएस अधिकारी झालाय। कोल्हापूरच्या बिरदेव डोणे यांना 551वी रँक पटकावली। माळरानावर मेंढ्या चारताना त्याने यूपीएससीचा अभ्यास केला आणि यशाला गवसणी घातली। माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील, व्यसनापासून दूर राहा, चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगलं झगडत राहा। आर्थिक अडचणी कधीच तुमचा बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते, कारण ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी खूप अटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला 100% सरसावतील हे माझं मनापासून आणि अगदी मनापासूनचं म्हणणं आहे, कारण माझी सिच्युएशन काही तुमच्या सिच्युएशनपेक्षा खूप जास्त काही वेगळी नाहीये। आणि याचबद्दल आपण अधिकच जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, खरं तर अतिशय अभिमानास्पद आणि अतिशय चांगली अशी बाब आहे। बिरदेव डोणे यांना 551वी रँक पटकावली। त्याने या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास कसा केला आणि त्याचं नेमकं म्हणणं काय, तो विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छितो? खर तर बिरदेवची बातमी ऐकल्यानंतर अनेकांचा ऊर भरून आलेला आहे, कारण आपण पाहिलं की एक मेंढपाळ कुटुंबात जन्माला आलेला बिरदेव मेंढराच्या मागे धावतो। कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, ठिकठिकाणी जाऊन मेंढरं चारतो आणि ते करत असताना त्यातून शिक्षण घेतो आणि पुढे जाऊन यूपीएससीची परीक्षा पास होतो आणि 551 नंबर पटकावतो। ही गोष्ट साधी नाहीये, तर त्याच्या संघर्षाची आहे, कारण आपण पाहिलं की अपार जिद्द जी आहे, कष्ट जी आहे आणि त्याचबरोबर आत्मविश्वास जो आहे तो बिरदेवचा खूप जास्त असल्याचं दिसून आलेलं आहे। इतकंच नाही तर आपण पाहिलं की 10वी असेल, 12वी असेल, त्यानं बोर्डामध्ये सुद्धा 1 नंबर पटकावलेला आहे शाळेमध्ये। त्यामुळे सुरुवातीपासूनच बिरदेव अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी शिकत होता आणि शिकत असताना त्याच्या मनामध्ये एकच जिद्द होती की आपण पुढे जाऊन कोणतरी मोठे अधिकारी व्हायचं। आता सुद्धा ज्यावेळेला निकाल लागला त्यावेळेला बिरदेव घरात किंवा इकडे तिकडे नव्हता, तर बिरदेव होता ज्या ठिकाणी आपली बकरी ठेवलेली आहे त्या पालावर आणि त्या ठिकाणी त्याचे आई वडील होते। ज्यावेळेला ही गोष्ट त्याच्या कानावर आली, त्याच्या आई वडिलांच्या कानावर आली, त्यावेळेला मात्र तिघांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते। ही गोष्ट बरंच काही संघर्षाचं जे रूप आहे ते सांगत होते। 3 वेळेला प्रयत्न केला, 2 वेळेला प्रयत्न केला, त्याच्यामध्ये अपयश आलं, पण तरी देखील त्यात खचून न जाता बिरदेवनं त्या ठिकाणी 3ऱ्या प्रयत्नात यश संपादन केलेलं आहे। खरं तर अनेकांचं ऊर भरून येणारी ही गोष्ट आहे बिरदेवची। आणि खरं तर आपण पाहतो की बिरदेवनं सांगताना सांगितले की व्यसनाधीनी होऊ नका, शिक्षणात लक्ष द्या आणि आर्थिक अडचण आहे असं म्हणून शिक्षणाला टाळू नका, अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे। म्हणजे बिरदेवची विचारसरणी कशा प्रकारची आहे, कितीही संकट आली तर त्याला तोंड द्यायला खंबीर राहा, अशा प्रकारचा एक आशावाद त्यानं व्यक्त केलेला आणि ज्याला ज्याला जिद्द आहे त्याला यश नक्की मिळेल अशा प्रकारची सुद्धा अपेक्षा तो व्यक्त करताना दिसतोय। त्यामुळे बिरदेव सारख्या यूपीएससी मध्ये पास झालेल्या तरुणांची कहाणी म्हणजे अनेकांना प्रेरणा देणारे अशीच आहे आपल्याला म्हणता येईल। नक्कीच प्रताप, प्रेरणादायी अशीच कहाणी आहे आणि जिद्दीनं ध्येयाचा पाठलाग केला तर यश मिळतंच, हेच यातून सिद्ध होते। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।